वेलकम टू ऑल. आय एम पल्लवी सवासे. तर आपली इंग्लिशची जी सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये बघा ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे की आपल्याकडे काय आहे तर व्हॉइस आहे. व्हॉइस म्हणजे काय आहे रे, ह्यालाच व्हॉइसला आपण टेन्स म्हणतो ऍक्च्युली. पण आपल्याला व्हॉइस म्हणलं की काहीतरी खूप वेगळं असं काहीतरी वाटत असतं. ओके, तर व्हॉइसचे दोन टाइप्स पडतात. एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, एक असतो पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे साधं सोपं असं सरळ हाताने खाणे आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे असं उलट्या हाताने खाणे. पण अर्थ तोच राहतो, बाकी काहीही चेंज होत नाहीये. मग आता आपल्याकडं टेन्सेस किती आहेत म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस किती आहेत? मेन टेन्स 3 आहेत आणि ईच टेन्स हॅव अ 4 सब टेन्स. असे मिळून आपल्याकडं काय आहे तर 12 काय आहे तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि तर पॅसिव्ह व्हॉइस मग कितीचा होतो तर पॅसिव्ह व्हॉइस फक्त आपल्याकडे 8 टेन्सचाच पॅसिव्ह व्हॉइस होतो. तो कसा आता बघा. पहिली गोष्ट आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय सांगितलं की तुम्हाला सगळे टेन्स असतात. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं उलट्या हाताने खायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं बेसिकली तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाईल बघा. पॅसिव्ह व्हॉइसचा क्रायटेरिया काय आहे पहिली गोष्ट की आपण काय करतो आहे पहिल्यांदा ऑब्जेक्टला काय करतो सब्जेक्ट करतो. बघा ऑब्जेक्टला काय करत असतो सब्जेक्ट करतो. ओके, परत सब्जेक्टला काय करतो ऑब्जेक्ट करतो. त्याच्यानंतर काय असतं वी टेक ऑक्झिलरी वर्ब. बघा वी टेक नेक्स्ट टेन्स म्हणजे पुढचा जो टेन्स आहे त्याच्यातलं काय करणार ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब काय करणार आहे घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याकडे काय तर हेल्पिंग वर्ब झाल्यानंतर आपल्याला काय असतं तर मेन वर्ब घ्यावं लागतं. सो आपण काय करणार आहे कायम ऑलवेज आपल्याकडे काय असणार आहे मेन वर्बचा फॉर्म म्हणजे V3 फॉर्म असणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय करतो जेव्हा आपण काय करत असतो ऑब्जेक्टला सब्जेक्ट किंवा सब्जेक्टला ऑब्जेक्ट करतो. सब्जेक्टला जेव्हा ऑब्जेक्ट करत असतो म्हणजे आपल्याकडे काय असतं बघा तर रिमेनिंग पार्ट जो असतो तर रिमेनिंग पार्ट प्लस बाय प्लस म्हणजे V3 प्लस रिमेनिंग पार्ट प्लस बाय प्लस यस असतं. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण काय करत असतो सब्जेक्ट आहे तर हा सब्जेक्ट जो आहे बघा तर आपला काय असेल हा प्रोनाउन असेल. सब्जेक्ट जर प्रोनाउन असेल तर आपण त्याचं काय करत असतो रे ऑब्जेक्टिव्ह केस घेत असतो. काय घेतो ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे जसं की आयचं, मी, वीचं, अस, यूचं, यू, त्याच्यानंतर हीचं, हिम, शीचं, हर, इटचं इटच राहतं आणि देचं काय होतं देम. अशा टाइप्स मध्ये हे आपल्याला काय तर ऑब्जेक्टिव्ह केस आहे. कुणाच्या नॉमिनेटिव्ह केसच्या म्हणजे जर सब्जेक्ट प्रोनाउन असेल तर तुम्हाला काय करावं लागतं आयचं मी, वीचं अस, यूचं यू, हीचं हिम, शीचं हर,
तुम्हाला काय घ्यावं लागेल, वॉज वर ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V3, पॅसिव्ह वॉइस मध्ये V3 कंपल्सरी असतं, V3 प्लस बाय प्लस यस. त्याच्यानंतर बघा थोड्या वेळापुरता हा काय करायचा, साईडला ठेवायचा. ओके. त्याच्यानंतर बघा आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स करतोय. परफेक्ट टेन्स आहे म्हणजे V3 आहे आणि सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट टेन्स मधलं ऑक्सिलरी वर्ब घ्यायचे म्हणजे हॅड बीन घेणार आहे. ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असणार आहे, V3 कंपल्सरी बाय प्लस यस. कोणत्याही फोर्थ टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होणार नाही. आता बघा आपल्याला मी दोन्ही तुम्हाला टेन्स काय करायला सांगितले, साइडला ठेवायला सांगितले. कुठला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. हे सायमल्टेनियसली दोन्ही लक्षात ठेवायचे. का तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाहीये. ओके. मग आता मला सांगा, इथं आपण एमए सांगितलेले मग आपल्याला ह्या दोन्ही टेन्स मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला पॅसिव्ह वॉइस असेल एमिजार आणि तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल त्याच्यातला पॅसिव्ह वॉइस. ह्याच्यामध्ये थोडासा फरक पाहिजे. मग आपण काय करायचं, सेम ऑब्जेक्ट प्लस एमिजार ऍज इट इज आपण काय करतो, ऑक्सिलरी वर्ब घेतोय. पण बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये VING आहे. VING म्हणजेच काय करायचं, पुढं बीइंग घ्यायचं. समजलं. VING चं कन्वर्जन कशामध्ये होतं, बीइंग मध्ये. सो एमिजार प्लस बीइंग असणार आहे कशामध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये कंपल्सरी V3 प्लस बाय प्लस यस असतं. याचा विषय संपला. आता सेम तसंच आपण काय करणार आहे, पास्ट कंटिन्युअस मध्ये. पास्ट कंटिन्युअस मध्ये सेम ऑब्जेक्ट प्लस वॉज वर आहे. पण ह्या VING चं कन्वर्जन कशामध्ये होते, बीइंग आहे प्लस V3 प्लस बाय प्लस यस. कारण पॅसिव्ह वॉइस मध्ये तुम्ही V2 घेऊ शकत नाही किंवा V1 घेऊ शकत नाही. ओके. इथपर्यंत मला वाटतं की तुम्ही पॅसिव्ह वॉइसचे फॉर्म्युले कसे बनवले, काही वेगळं केलेलं नाही. फक्त ऍक्टिव्ह वॉइस तुम्हाला जर व्यवस्थित आला तर पॅसिव्ह वॉइस आपोआप जमून जाईल. आता आपल्याला तर एक कसा क्वेश्चन पडतो बघा, हे एवढा बेसिकली गोष्टीवर फ्युचर टेन्स आपण पुढे बघूया. तर इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. आता हाऊ टू आयडेंटिफाय, पहिली गोष्ट मी सांगितली की पॅसिव्ह वॉइस तुम्हाला V3 असेल बाय प्लस आणि यस असेल. आता बघा, द फ्रिस्बी वॉज कॉट बाय माय मदर. आता कॉमनली बघा तुम्ही लक्षात ठेवू शकता की बाय आहे, याच्यावर एक क्रायटेरिया झाला. आता दुसरा क्रायटेरिया काय, वॉज वर आहे आणि वॉज वर प्लस कॉट काय आहे, V3 आहे. वॉज वर प्लस बीइंग असतं लक्षात ठेवा इथं, तर तो ऍक्टिव्ह वॉइस आला असता. पण इथं वॉज वर प्लस काय तर V3 आहे, म्हणून हा काय झाला रे, हा झाला पॅसिव्ह वॉइस. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय पोर्ड माय सेल्फ ए ग्लास ऑफ वॉटर. आता पोर्ड आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये. एकतरी तुम्हाला असं आहे का व्हॉइस विदाउट ऑक्सिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आलेला आहे, असं कुठं तर दिसतंय का, कुठंच नाहीये. सो डोळे झाकून म्हणायचं की हा कुठला वॉइस आहे, ऍक्टिव्ह वॉइस आहे. ओके. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असेल कारण V2 आहे. त्याच्यानंतर बघा, द डिशेस वर वॉशड. आता वर आहे. दुसरं आणखी काय, बाय वरून लक्षात येतं, पण कधी कधी बाय प्रिपोजिशन म्हणून पण वापरू शकतात. पण द डिशेस वेअर वॉशड, वॉज वर प्लस V3 आहे, वॉशड म्हणजे हा अगेन पॅसिव्ह वॉइस आहे. त्याच्यानंतर बघा, द प्रेझेंटेशन विल बी मेड बाय द रुखसार. आता बघा इथं विल बी आपण बाय आहे ह्याच्यावरून पण ओळखू शकतो आणि काय तर विल बी मेड आहे म्हणजे V3 घेतलेला
होणार नाहीये आणि काय तर फ्युचर कंटिन्युअस आहे पॅसिव्ह वॉइस होणार नाहीये. पहिली गोष्ट आपण काय करतो आहे सब्जेक्टला ऑब्जेक्ट करतो, ऑब्जेक्टला सब्जेक्ट करतो. सब्जेक्ट जर काय असेल प्रोनाउन असेल तर त्याचं काय करत असतो तर ऑब्जेक्टिव्ह केस करत असतो. आईचं मी, वीचं अस, यूचं यू, हीचं ही, शीचं हर, इटचं इट आणि देचं दे. ओके. पॅसिव्ह वॉइस मध्ये कंपल्सरी आपण काय करतो रे V3 फॉर्म कंपल्सरी काय करत असतो मेन वर्बचा फॉर्म काय करतो V3 घेतो. नेक्स्ट टेन्स मधले ऑक्सिलरी वर्ब रिमेनिंग पार्ट आपण काय करत असतो बायच्या अगोदर घेत असतो. ओके. आणि बघा ह्याच्यावरून लक्षात आलं असेल